नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी येथील महासमाधी स्थळाला शासनातर्फे अतीर्थक्षेत्राचा दर्जा बहाल. गुरुदेव भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण. पश्चिम विदर्भातील पहिला वाळू डेपो अमरावतीत झाला सुरू. या डेपोत 600 रुपये प्रतिब्रासनं वाळूची करण्यात येते विक्री. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावतीत आयोजित राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा थाटात समारोप. या कृषी प्रदर्शनात शेतकरी आणि अमरावतीकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं लावली हजेरी. आणि आता सविस्तर वृत्त. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं गुरुकुंज मोझरी इथलं महासमाधी स्थळ हे देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनुयायांसाठी प्रेरणास्थान आहे. या स्थळाला आता शासनातर्फे तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यात आलाय. मागील अनेक वर्षांपासून गुरुदेव भक्तांकडून अ दर्जा देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर शासन दरबारी या मागणीची दखल घेण्यात आल्यानं भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ हे देश विदेशातील लाखो भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये राष्ट्रीय महामार्गावर श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाची स्थापना करून गुरुदेव नगर या स्वतंत्र गावाची स्थापना केली. श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम हे स्वातंत्र्यापूर्वी लढ्यातील महत्वाचे केंद्र होते. या स्थळास तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांनी अनेकदा नियमित भेटी दिल्या. त्यामुळे मानवतेचं दर्शन घडवणाऱ्या या तीर्थक्षेत्राला शासनाकडून अ दर्जा मिळावा ही मागणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळासह गुरुदेव भक्तांनी केली होती. राष्ट्रसंतांनी 11 ऑक्टोबर 1968 ला इहलोकाचा त्याग केल्यानंतर राष्ट्रसंतांच्याच इच्छेप्रमाणे तसेच जागा निश्चित केल्याप्रमाणे त्यांची महासमाधी बांधण्यात आली. या स्थळाला देशविदेशासह लाखो भाविक, अभ्यासक आणि पर्यटक नियमित भेटी देतात. या स्थळाचे राष्ट्रीय तथा राष्ट्रकार्यातील महत्त्व लक्षात घेता या स्थळाला अ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी केली जात होती. अखेर शासनानं ही मागणी पूर्ण केल्यानं गुरुदेव भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नेत्रे तुलाच पावे पाहते पनीत रावे तुकड्याची हाक घ्यावे तुकड्याची हाक घ्या. पश्चिम विदर्भातील पहिला वाळू डेपो अमरावतीत सुरू झालाय. या डेपोत 600 रुपये प्रतिब्रासनं वाळूची विक्री करण्यात येते आहे. या वाळू डेपोमुळे नागरिकांना अगदी माफक दरात वाळू उपलब्ध होणार आहे. नुकताच मंगरूळ, दस्तगिरी येथील वाळू डेपोचं उद्घाटन करण्यात आलं. या डेपोवरून 600 रुपये प्रति ब्रासनं वाळूची विक्री केली जाणार आहे. घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती या डेपोतून मोफत मिळणार आहे. सामान्य माणसासाठी अत्यंत आवश्यक असलेला हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्याकरता सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो की हा सामान्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेला निर्णय झाला आणि त्याची पुढची वाटचाल म्हणून प्रशासनानं सुद्धा अत्यंत चांगली कष्ट घेऊन लवकरात लवकर संपूर्ण या अमरावती विभागातला म्हणजे 5 जिल्ह्यांमध्ये पहिला डेपो हा धामणगाव रेल्वे इथे सुरू झाला. त्यामध्ये प्रशासनाचं सुद्धा चांगलं सहकार्य लाभलं आणि या माध्यमातून आता घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांना 5 ब्रासपर्यंतची रेती मोफत मिळणार आहे आणि इतर जे बांधकाम करणारे आहेत, स्वतःचं वैयक्तिक बांधकाम असेल किंवा शासकीय बांधकाम असेल, त्यांना 600 रुपये प्रति ब्रास या पद्धतीने ही रेती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो इथं काळा बाजार होत होता त्या काळा बाजारापासून मुक्ती मिळाली, लोकांनाही मुक्ती मिळाली आणि जे कंत्राटदार होते ज्यामध्ये बरेचसे लोकांनी करोडो रुपये आपले गुंतवले होते परंतु एखाद्या 1-2 व्यक्तींच्या त्रासामुळं ते रस्त्यावर आले अक्षरशः
त्यांचासुद्धा त्रास वाचला आणि सामान्यांनासुद्धा अत्यंत माफक दरात व घरकुलधारकांना मोफत 5 ब्रासपर्यंत ही रेती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मी शासनाचा मनपूर्वक आभार मानतो आणि लोकांनासुद्धा विनंती करतो की या योजनेच्या माध्यमातून आपण तात्काळ आता नोंदणी कराव्या. ऑनलाईन नोंदणी मोबाईलमधूनही करू शकतो किंवा सेतू केंद्रातूनही किंवा आपल्या ग्रामपंचायतचे जे सेंटर असते तिथूनही आपण ह्या गोष्टी सगळ्या रजिस्ट्रेशन करू शकतो. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. धन्यवाद. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावतीत आयोजित राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा शनिवारी थाटात समारोप झाला. या कृषी प्रदर्शनात शेतकरी आणि अमरावतीकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. अमरावतीत आयोजित या कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला आहे. या प्रदर्शनीला अमरावतीकर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या प्रदर्शनीत शेकडो स्टॉल्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे महिला आणि वयस्कर लोकांसाठी इथं फिरण्यासाठी ई रिक्षाची सुद्धा सोय करण्यात आली होती. अमरावतीकर नागरिकच नव्हे तर अमरावती आणि इतर जिल्ह्यातील नागरिकांनी तसंच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही इथं गर्दी केली होती. विविध झाडं, फुलं, शेतीपयोगी सामुग्री, कीटकनाशके यांचे इथे स्टॉल्स लावण्यात आले होते. सोबतच शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा देखील इथं घेण्यात आल्या. आम्ही श्री शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेजचे विद्यार्थी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त इथे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित केलेली आहे आणि इथे आमचा स्टॉल होता. तर आवळ्याच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सबद्दल आम्ही हा स्टॉल लावलेला होता. तर याच्यात आम्ही एक आवळ्याचा स्क्वॅश तयार केला होता आणि तो अगदी खूप टेस्टी बनवलेला होता. जसं की आवळा तुरट लागतो वगैरे, तर तसा तुरटपणा त्या ज्यूसमध्ये नव्हता. त्यानंतर आम्ही आज इथे आवळ्याचे बीट सुपारी बनवलेली आहे आणि याच्यातही अगदी आंबट किंवा तुरट अशी टेस्ट लागत नाही. ही फार टेस्टी आणि गोड आहे. नंतर याचे फायदे आहे, म्हणजे असं नाही की फक्त टेस्टच आहे. याच्यात आपण शुगर कंट्रोल होते, नंतर केसांसाठी त्वचेसाठी चांगलं आहे, याच्याने नजर तेज होते. असे भरपूर सारे आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी याच्यात आहेत. आणि या ठिकाणी या स्टॉलमध्ये आम्हाला इतका जास्त चांगला प्रतिसाद मिळाला जी की आम्हाला अपेक्षा नव्हती की आमच्या प्रोडक्टला इतका चांगला म्हणजे रिस्पॉन्स मिळेल. पण खरंच अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर यासाठी आम्ही थँकफुल आहोत आत्मा आणि श्री शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेज ज्यांनी आम्हाला संधी दिली आमचं प्रोडक्ट आणि आमची कला इथे दाखवण्याची. सो थँक्यू व्हेरी मच. श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं आगळीवेगळी राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित करून खऱ्या अर्थानं पंजाबरावांना आदरांजली अर्पण केली. आजच्या युगात प्रत्येकानं आपला परिवार वाटून घेतलाय. मी, माझी बायको, माझी मुलं यांच्या बाहेर पाहायला त्याला वेळ नाही. मात्र आयोजकांनी आपली कल्पकता वापरून कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं अमरावतीकरांना नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील लोकांना एक भव्य दिव्य दालन उपलब्ध करून दिलं होतं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या वतीने 125व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये खत असेल, बियाणं असेल, औषध असेल असे सर्व प्रकारचे स्टॉल आहेत. त्यातीलच एक स्टॉल हा इफ्को असून इफ्को संस्था 1967 पासून शेतकऱ्यांसाठी काम करत आलेली आहे. याच्यामध्ये बियाणांचा पुरवठा असेल, औषधांचा असेल व रासायनिक खतांचा. त्याचबरोबर आता रासायनिक खतांचा पुरवठा करता इफ्को संस्थेची नवीन मालिका नॅनो टेक्नॉलॉजी ही शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध झालेली आहे. नॅनो युरिया व नॅनो DAP शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे व त्याच्याविषयी माहिती शेतकरी बांधवांना यासाठी ठिकाणी सांगता येत आले. त्याचबरोबर इफ्को संस्थेचे सागरिका असेल, वॉटर सोल्युबल प्रोडक्ट असतील याचीही माहिती शेतकरी बांधवांना या ठिकाणी उपलब्ध आहे. मी सर्वांना विनंती करतो की इफ्कोच्या संस्थेच्या स्टॉलला व्हिजिट देऊन सर्व प्रोडक्टची माहिती शेतकरी बांधवांना घ्यावी ही नम्र विनंती. याशिवाय इथं जागोजागी मदत केंद्र, माहिती केंद्र उभारून या कृषी प्रदर्शनी पाहणं सोयीचं केलं होतं. सोबतच भव्य सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच कृषीविषयक माहिती देणारे उपक्रम आणि सुसंवाद आयोजित केले होते. एकंदरीत गेल्या 4 दिवसात या कृषी प्रदर्शनीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125 जयंतीनिमित्त इथं हा जो प्रदर्शन म्हणजे कृषी प्रदर्शन इथे आयोजित केलेले आहे हे मला वाटते विदर्भातलं असं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचं पहिलं प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे. यामध्ये सर्व प्रकार कृषी उत्पादने, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षामुळे जे काही तृणधान्याचा जो आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवस म्हणून इथं यावर्षी आपण साजरं करतो आहे त्याचे तृणधान्याचे स्टॉल, त्याच्यानंतर फूड झोन, त्याच्यानंतर बचत गटाचे झोन, या सर्व प्रकारच्या इथं हे आहे. आणि सर्वात उत्कृष्ट म्हणजे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जे कुठं म्हणजे इथं पहिलं फक्त बारामतीला घेण्यात येत होतं त्या धर्तीवर इथे केलेलं आहे. यावर्षी खूप चांगला रिस्पॉन्स आहे. त्याच्यामुळं हेच असेच प्रदर्शन दरवर्षी इथे व्हावे अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कृषी प्रदर्शनी जी राष्ट्रीय स्तरावर असलेल्या सर्व गुण याच्यामध्ये असल्यामुळे ही एक प्रदर्शनी आहे ज्याला
प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही याला अजून एक दिवस वाढवल्याचा निर्णय आमच्या प्रशासनाने घेतलेला आहे. या प्रदर्शनीच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत जर का बोलायचे झाल्यास याच्यामध्ये उभ्या पिकांचं प्रात्यक्षिक आहे. तसेच डोममार्फत विविध कंपन्यांची इथे मंदियाळी आहे, ज्यामुळे इथे येणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांचं तर प्रात्यक्षिक बघताच येईल, पण ही पिकं का अशी इतके सुंदर प्रकारे वाढली आहे या संदर्भात त्यांना लागणारी सर्व इनपुट्स म्हणजे त्यांना कृषीची सगळी औषधं, खतं, रसायनं, तसंच यामध्ये असलेला बचत गट आहे की ज्यामार्फत त्यांना रोजगाराच्या संधी कृषीमध्ये कशा उपलब्ध आहेत, त्याशिवाय ट्रॅक्टर म्हणजे अवजारं, आधुनिक अवजारांचं सुद्धा इथे प्रात्यक्षिक आहे. तसंच विक्री व संदर्भात माहिती आहे. तसंच पशुप्रदर्शनाच्या मार्फत आपल्या ज्या काही भारतीय जमातीमध्ये किंवा जातीचे सगळी जनावरं, दुभती जनावरं म्हणजे विविध प्रकारच्या पशूंचं सुद्धा इथे आपण पशूंचं इथं प्रदर्शन ठेवलं आहे, ज्यामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या पशुविषयी माहिती मिळेल. याच कृषी प्रदर्शनात अहमदनगर इथून आलेला सुलतान नावाचा रेडा सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरला होता. या रेड्याची किंमत 51 लाख इतकी होती. अमरावतीत राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा 30 डिसेंबर रोजी समारोप झाला. या प्रदर्शनात विविध पिकं, पशु प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, शेती अवजारं, खाद्य बाजारासह शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील इथं घेण्यात आले. प्रदर्शनीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला सुलतान नावाचा रेडा. सुलतान हा मूर राहा जातीचा रेडा. एका 4 चाकीपेक्षा पण त्याची किंमत महाग. ती ऐकून सर्वच थक्क झाले. महाराष्ट्र शासन आयोजित महापशुधन एक्स्पो 2023 यातही सुलतानचा देशातून द्वितीय क्रमांक आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक आला होता. सुलतानचे मालक पोपट श्रीधर गिरवले यांनी त्याची खूप काळजी घेतली. सुलतानला रोज 5 किलो शेंगदाणा पेंड, 10 लिटर दूध, अंडे, हिरवा चारा, ऊस, गवत आणि मकाई ते खाऊ घालतात. त्याचं वय 5 वर्षे 3 महिने आणि वजन 110 किलो आहे. हा रेडा सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरला होता. अमरावती इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तब्बल 10,000 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर गीत आणि नृत्याचं सादरीकरण केलं. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावतीतील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात एक सूर एक ताल हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तब्बल 10,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. या 10,000 विद्यार्थ्यांनी देशभक्ती गाण्यावर एकाच वेळी एक सूर एक तालात गीत गायन करत नृत्य सादर केलं आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस. शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अमृतधारा वॉटर प्लॅन्टच्या विरोधात उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
वाडेगाव येथील ग्रामपंचायतीशी करार करून अमृतधारा वॉटर प्लांटनं या ठिकाणी शुद्ध पाणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी पाण्याचे एक एटीएम मशीन बस स्थानक तोडफोड करून बसवले. मात्र त्या मशीनमध्ये पाणीच नसतं. तसेच दुसरे एटीएम मशीन जुनी ग्रामपंचायत इमारती शेजारी बसवले. त्यामुळे रस्त्यातून जाताना आणि येताना साईट दिसत नसल्यानं इथं अडथळा निर्माण केला आहे. या ठिकाणचे देखील मशीन बंद अवस्थेत आहे. उलट पाण्याचे एटीएम मशीन बस स्थानक तोडफोड करून बसवल्यामुळं इथं घाण पाणी साचत आहे. तर प्रवाशांची गैरसोय देखील होत आहे. तर कंपनीच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालय उभारण्यात आलं आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्यासाठी आणि आवश्यक विकास कामांना चालना मिळण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे ठरले, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री कार्यालयात स्वतंत्र वॉर रूम स्थापित करण्यात आली आहे. त्याद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. पालकमंत्री कार्यालयाची नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल माचीवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून अव्वल कारकून आणि इतर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. यावेळी आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदींची यावेळी उपस्थिती होती. पालकमंत्री कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालंय. तर म्हणजे पालकमंत्र्यांच्या आणि जनतेतला हा दुवा ह्या कार्यालयाच्या माध्यमातून तो आपल्याला साधायचा आहे. तर दौऱ्याच्या वेळी येणारे कागदपत्र असतात, निवेदनं आहेत, किंबहुना सामान्य नागरिकाला सुद्धा काही पालकमंत्र्याकडे माहिती द्यायची असेल, निवेदन द्यायचे असतील तर ते आमच्या कार्यालयात येऊन देऊ शकतात. त्यामुळे प्रशासनामध्ये आणि जनतेच्या मध्ये एक मोठं काम समन्वयाचं कार्यालयाच्या मार्फत होईल. विकासाकडे वाटचाल करत असलेला आपला देश चंद्रासह मंगळावर पोहोचला, पण आजही आपल्या देशात काही दुर्दैवी गावं आहेत जिथे अजून साधा रस्ता देखील पोहोचलेला नाही. अशा गावातील नागरिक आणि विद्यार्थी दररोज आपला जीव धोक्यात घालून गावाबाहेर जात असतात. बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं गोहगाव हाडे गाव देखील यापैकीच एक. पाहुयात या गावातील दुर्दशेवर तसंच प्रशासनाच्या दुर्लक्षावर आधारित हा विशेष वृत्तांत. एकविसाव्या शतकात आपल्या देशानं जणू सर्वच क्षेत्रात विकास करत प्रगत देशाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. मात्र दुर्दैवानं आजही अशी काही गावं आहेत की जिथं मूलभूत सुविधा देखील लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. नदी ओलांडताना या भागातील गावकरी कसे जगत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. गोहेगाव हे बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं एक गाव. या गावातील अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या इथं शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र इथल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी गावाच्या हद्दीबाहेर जाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. कारण या गावाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्ता नसणं ही मुख्य समस्या आहे. इथं वर्षभर नदीत पाणी असतं. त्यामुळं अनेकदा नदी ओलांडताना कित्येकांना जीव गमवावा लागलाय. मात्र तरी देखील प्रशासनानं दखल न घेता या ठिकाणी नदीवर पूल बांधला नाहीये. फिरून गेल्यास तब्बल 25 किलोमीटरचा फेरा करावा लागतो. त्यामुळे येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून दररोज नदी ओलांडण्याशिवाय पर्याय नाही. इथं पूल बांधावा अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. 4 डिसेंबरपासून आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी शनिवारी राज्यात विविध ठिकाणी आमदारांच्या कार्यालयांवर मोर्चे काढले. खामगावातही अंगणवाडी सेविकांनी आमदार आकाश फुंडकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 4 डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी संपावर गेल्या आहेत. दरम्यान राज्यात विविध ठिकाणी आमदारांच्या कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. खामगावातही अंगणवाडी सेविकांनी राज्य शासनाविरोधात तीव्र निदर्शनं करत आमदार फुंडकर यांच्या भाजप कार्यालयावर मोर्चा काढला. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस संपावर असल्यानं अंगणवाडी इमारती बंद आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस ठराविक मुदतीनुसार टप्प्याटप्प्यानं विविध आंदोलनं करत आहेत.
खामगावातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा भाजप कार्यालयावर पोहोचला. या ठिकाणी आमदार आकाश फुंडकर यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या शासनाकडून लवकरच निकाली काढण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी येथील महासमाधी स्थळाला शासनातर्फे अतीर्थक्षेत्राचा दर्जा बहाल. गुरुदेव भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण. पश्चिम विदर्भातील पहिला वाळू डेपो अमरावतीत झाला सुरू. या डेपोत 600 रुपये प्रति ब्रासनं वाळूची करण्यात येते विक्री. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावतीत आयोजित राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा थाटात समारोप. या कृषी प्रदर्शनात शेतकरी आणि अमरावतीकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं लावली हजेरी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.